महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट ऍक्ट 2019 हा एक महत्वाचा ऍक्ट मार्च 2019 मध्ये लागू झालेला आहे. आणि ह्या अमेंडमेंट ऍक्टने काय केलं तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये काही महत्वाच्या सुधारणा या 2019च्या अमेंडमेंट ऍक्टने केलेल्या आहेत. त्यातली एक महत्वाची सुधारणा म्हणजे सेक्शन 154B आणि त्यातला 13 हा पार्ट ह्याच्यामध्ये ऍड झालेला आहे, ज्याचं टायटल आहे ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर. म्हणजे जेव्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधल्या कुठल्याही सदस्याची डेथ होते त्यावेळी त्याचा जो काही इंटरेस्ट, त्याचा जो काही शेअर असतो तो कशा रीतीने ट्रान्सफर करायचा याविषयीची क्लॅरिटी या 154B13 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ते सेक्शन पाहिलं तर त्याच्यामध्ये टेस्टामेंटरी डॉक्युमेंट, विल या गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. सो हे सेक्शन काय म्हणतं की जेव्हा एखाद्या मेंबरचं, सदस्याची डेथ होते त्याच्यानंतर त्याचा जो सोसायटीतला इंटरेस्ट आहे तो कसा ट्रान्सफर करायचा, जर काही टेस्टामेंटरी डॉक्युमेंट असेल, विल असेल तर त्या विलच्या अनुषंगाने तो ट्रान्सफर करायचा आहे, किंवा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट, फॅमिली अरेंजमेंट ही 4 नावं त्या सेक्शन मध्ये दिलेली आहेत की ह्याच्या अनुषंगाने डिसीज मेंबरचा शेअर ट्रान्सफर करायचा आहे किंवा मग नॉमिनीला ट्रान्सफर करायचा आहे. सो हे सगळं अंतर्भूत आहेत. पण एक महत्वाची क्लॅरिटी ह्याच्यात पुढे दिलेली आहे की नॉमिनी हा फक्त एक प्रोव्हिजनल मेंबर आहे, म्हणजे प्रॉपर मेंबर नाहीये. जोपर्यंत हे लिगल हेअरशिप, सक्सेशन, विल ह्या सगळ्याची प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेतलं जाणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊन विल किंवा टेस्टामेंटरी डॉक्युमेंट ह्यालाच जास्त महत्व आहे, हे ह्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे.